राम राम विद्यार्थी मित्रांनो, टीईटी परीक्षेला प्रश्न विचारला गेला. काय प्रश्न विचारला गेला? संधी ओळखा, पररूप संधीचं उदाहरण ओळखा. आता या ठिकाणी बघा, पररूप संधी ओळखा. आता मराठी संधीचे दोन प्रकार पडतात, एक पूर्वरूप संधी आणि एक पररूप संधी. पूर्वरूप, पररूप. मग काय होतं, जे दोन शब्द एकत्र येत असतात त्यामध्ये पहिल्या शब्दाचा शेवटचा स्वर जर कायम राहिला तर त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी, आणि जर दुसरा कायम राहिला, पहिला निघून गेला, दुसरा कायम राहिला म्हणून त्याला म्हणायचं पररूप संधी. आता बघा या ठिकाणी नु मजे, मग हा शब्द तयार कसा झाला? न अधिक उमजे. मग या न मध्ये कोण आहे? अ, आणि इथे समोर कोण आहे? उ. आता घडतं काय, हा अ निघून जातो आणि उ कायम राहतो. कोणता स्वर कायम राहिला? दुसरा. दुसरा म्हणजे पररूप कायम राहिलं. मग न अधिक उमजे तयार झालं नुमजे, म्हणजे पररूप कायम राहिलं म्हणजे नुमजे. हे पररूप संधीचं उदाहरण आहे. आता खालचे उदाहरण पहा. नदी अधिक आत, नदी अधिक आत. आता या ठिकाणी कोण आहे? ई, आणि या ठिकाणी कोण आहे? आ. तर घडतं काय, तर आ निघून जातो आणि ई कायम राहत, पूर्वरूप कायम राहत. नदी, नदी त, ई कायम राहिलं, पूर्वरूप, म्हणून याला म्हणायचं पूर्वरूप संधी. नदीत पूर्वरूप संधी, खिडकीत पूर्वरूप संधी, नाहीसा पूर्वरूप संधी. आणि मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे? न अधिक उमजे नुमजे.